हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. तर बघा माझं काय चाललंय, आज जेवण ही केलं, सगळं आवरलं, जेवण करून आता घर सारवायचं चाललंय. एवढं सारवलं कसं व्हायचं, कालचा राहाडाही काढलेला सगळा, त्याचं पडलेलं माचोळीचंही मग पांढरं झालं होतं घर सगळं. तर म्हटलं चला आता सारून काढूया. जेवण तर केलं, बाहेरचं काम आवरलं, चुलीला छान असा पोथ्यारा दिलाय. चुलीला पोथ्यारा दिल्यावर तेवढ्यापुरती कसली पांढरी शुभ्र दिसते चांगली. आणि संध्याकाळी एकदा स्वयंपाक केला की झालं, परत लागलीच काळं दिसायला. हे सगळं इकडचं आवरून घेतलं, सारवती आता. आणि बाहेर हो का ऊन, कसलं ऊनच ऊन. आत्यांनी मोटर चालू केली आहे, मला म्हणलं मी टाकी भरती, तिकडं आहेत पलीकडं. आणि हो का बाजरी पण उन्हात घातलेली कालची, आज टाकायची होती, उपणायची होती, पण म्हणलं आत्या म्हणलं आजच्या दिवस राहू दे उन्हालाच, उद्या टाकूया आतमध्ये. उपणायची थोडीशी, उपणाय काय नाही, पण तेवढीच धूळ काय फुफुटा हे असतो ते आपलं जातं वाऱ्याने, म्हणजे ठेवायला आतमध्ये छान. दुपारची वेळ झालेली, पार आता 1 वाजली आहे. आत्या कुठे गेल्या? हां तो का तिकडं उभा आहे, टाकी भरते ते. म्हणलं आधी टाक्याही भरून घ्यावं पाण्याच्या. घर सारवलं किती सुंदर दिसतंय बघा, छान सारून काढलं, मस्त मेकअप केला, डोकंही चाललं. मेवचं चाललंय आमच्या बसायचं काम, झोपायचं, खायचं, उठायचं, परत झोपायचं. आणि आमच्या आत्यान बापू चाललेत गावात. आत्यांच्या चुलत बापूंच्या चुलत भावाचं हे आहे गंगापूजन, तिथं आमच्या गावातच राहिलंय त्या बापूंचं चुलतं सक्क. तर तिकडं चालत आत्या मलाच म्हणत होत्या चल चल, मी म्हणलं नको, मी थांबते घरी, आमच्या आत्याचा मेकअप चाललाय, चला. कसलं तापे, एखादं उन्हात पार हे झालं तर आटेकायचीच बारी आहे उन्हात काम करायचं म्हणलं तर. बघू काय चाललंय, ओरखलंय का नाही. बरेच वाजलेत आता, मोबाईलच्या गाण्याचा आवाज येते म्हटलं काय, डोकं इचरत मोबाईल बघते. पाणी व्हायला गेलं मग अशी मोटर चालू केली, गाडी असा सावलीला आहे आमच्या. काय चालतं सांगत पण नाही ती नीट. बारामतीला राजूला मला काय काम असलं काय काम आहे का त्या? होय राजूनाला बारामतीला काय काम आहे का म्हण? माझं नाही ते नानांचं. होय, मी म्हणलं तुमचं तर. हो का, आमच्या आत्या तास झालं नटत होत्या. काय केलं काय केलं तास बरं झोपलं होतं. आता म्हणलं झोप मोड केली तरी पंचायत जा पाठीची नाही. माझ्या वांड झोप मोड केली तरी पंचायत नाही. तुमच्या मनाने काय करायचं बापू, तुम्हीच सांगा आता. काय नाही, आता निघतो आम्ही हळूहळू. येतो हळूहळू कशाला, फास्ट जा, म्हणजे आम्हाला संध्याकाळनं घेऊन जाताल माघारी येऊन. आम्ही मला दारी हो 9 वाजता नाही जायचं आपण, दिवस मावताना जाऊ. आता राहून दे, आता गुरांना वजन हे काढायचं हे करायचं. हा ती बाजरी एकदा हलवायची या, काय सांगता बापू. झालं का तिथं गेले खा पाहुण्यात उले खाली. बरोबर जावा, बसा त्या, बसा. नाही माझ्या माग बरी दिसते का? नाही दिसते बरी दिसते. काळा त्याच्यामुळे लय अवघड आहे गे, काय करणार. काही बोलतात त्यांना काही कळतच नाही काय म्हणावं ते, त्यांच्या तोंडाला येऊन ती बोलत बसतात काय पण. मस्ती मला वाढू झालं. चाललंय चल तू नको म्हणलं, थोड्या वेळ आराम केलेला बरं. स्वयंपाक करा आणि करा, उन्हात आणायचं कसलं ऊन लागतंय, त्यापेक्षा आपलं घरचं काम केलेलं बरं. सगळं काम आवरलं, गुरांची झाडलोट, खाया पाणी, मी वज काढायला आली. आत्यान बापू काय अजून आलीच नाही, तर गावात गेलेली. गाई वाराटी घरी. आता म्हणलं 2-3 वजी पटापटा काढावती. घरचं काम आवरलं सगळं, झाडून हे करून गुरांचं. गाई वाराडल्याला तुम्हाला इकडं आवाज येत असेल. आता म्हणलं 2-3 वजी पटापटा काढावतं. 6 वाजलाय. सूर्य बघा आता तुम्हाला दाखवते, मावळा गेला मावळा. आता 6 वाजल्यात ना, मस्तपैकी. आणि हे लईच कडवात गावात आहे, गावात काढून कडवाळ काढावं लागते. ते बिलायताचं काट पण खूप मोडतात ना,
तर झालं, थोडंच राहिले आता. वरच्या शेतातच वजी आणावं लागतं हे काढून. काय करते स्वयंपाक दुर्लयच झाला. दूध ती आता चूल पिटली ना, म्हणून आता दूध झाला. ते दूध झाल्यावर थोडं काळ काळ दिसत असं नाही ना, का नाही दिसत? नाही थोडं पांढरं पांढरं वय. तूट डाळीची आमटी करा म्हणलं, मटकीच्या भाजून मस्तपैकी भाजायची, थोडी बारीक, थोडीशी नॉर्मल बारीक करायची भाजून, आणि त्याची आमटी करायची. आज रानात गेली नाही त्यामुळं कोथिंबीर पण नाही, सगळी संपली नाही. तर दिसानाच म्हणजे संपलीच असं. सकाळी मी तर कुठेतरी ठेवली होती, तर ती घावानाच टाकून दिली. सध्या पण काय सारवायच्या ह्याच्यात काढलं होतं गबाळ खाली माझ्या. आजी बापू काय अजून आले नाही, ते लवकर येतो म्हणलं. गंगापूजन 3 वाजताच होतं, पण अजून काय आली नाहीत. का औषध काय माहिती. म्हणलं आता भाजी शिजाय घालावं छान अशी डाळीची आमटी, आणि धार काढायला जावं. चहाही झाला, भांडी घासली, सगळ्यांना बाजरी उन्हात टाकली, गोळा केली, परत झाकून ठेवली. ती काय झालं, आज घरात टाकायची होतं ना, ते म्हणले आजच्या दिवस टाकायची आता बाजरी उपणून घरात वाटायची पिशव्या भरून, म्हणजे आपलं बँक आहे. मग परत 2-3 दिवसांनी गवंडी यायच्यात ना, मग ती पायाही भरून घ्यायचाय घराचा. मग 2-4 दिवस काम आहे बाई. नंतर थोडीशी भाजी राहिली काढायची, ती भाजी काढून द्यायची. एकदा घराच्या कामाला गुतलं की गुतलं. 2-3 दिवस भाजी काढून द्यायची, मग बिनकायची. त्या शेंगदाणा भाजतात, ही डाळ थोडी भाजून घ्यायची. तुम्ही पण करत असताना कोण कोण डाळ शिजवून आमटी करतं, पण भाजून पण भाजी लागते. म्हणजे आपलं सांडग्याची भाजी कसं करते तशीच. बरे पण सांडगं भाजतात का नाही, आधी तळायचं मस्तपैकी, मग कांदाही टाकून सांडग्याची भाजी करतात तसं. आम्हाला कुरडे आणि पापड करायचं, तर पण आता कधी करावं होतं. रानातलं काम झालं की हे झालं की ते चालू सारखं. डाळ भाजताना पण लय मस्त वास येतो. मटकीची डाळ आहे नाही त्याच्यामुळं. ज्ञानेश्वरी वाई थोडी ही कर की जार सगळं गोळा कर. अजून कशी आली नाही, गावातच गेली की. जार काय कर, भरलेलं 2 साईडला ठेवून सगळं पाणी एखाद कर ही जारचं. आणि आम्ही 5 घेतल्या, आणि आज 4 जार घे. मला वाटतं एक भरलेला जार असेल. हा, मग आज 4च घे. रानात जरी एक नेला तरी आपल्याला राहते 4 घे. त्या काकांना सांगायचे गार पाणी आणा जास्त, म्हणजे 2 दिवस गार राहील. आता कसं उन्हाळा वाढायला लागला ना, म्हणून गार पाणी तर कसं रानातलं हे लागतं. तर असं सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट. आता ही बारीक करते थोडस आणि फोडणी देते. काय झालं, लाईट लावता का तिथली? बर, असून द्या. बाय सगळ्यांना. बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री.